आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। आणीबाणीच्या काळ्याकुट्ट अध्यायाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय असं विशेष लेखातून देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत काँग्रेसवर निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लेख लिहित इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती आणि या आणीबाणीवर टीका केली आहे। या विशेष लेखातून देवेंद्र फडणवीस यांनी काळा दिवस सोबतच लोकशाहीवरचा कलंक असं बरंच काही म्हटलेलं आहे। काय म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी या लेखात पाहूया। 25 जून 1975 देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष पूर्ण। त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचं तरी कसं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो। संविधान आणि संवैधानिक व्यवस्था तसंच लोकशाही पायदळीत उडवणाऱ्या अध्यायाला 50 वर्ष आणीबाणीनं अनेक कुटुंबियांना उद्ध्वस्त केलं, असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली। मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर शोषण झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी या लेखात म्हटलंय। त्या लेखातील काही भाग आपण पाहतोय। मी केवळ 5 वर्षांचा होतो। माझे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती। कारागृहात डबा घेऊन जाताना किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे। लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं, अशी खंत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या लेखातून व्यक्त केली आहे। त्यामुळं मनातून चीड होती, असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। देखिए, 50 साल पहले इस देश में लोकतंत्र को समाप्त करने का प्रयास हुआ था। स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने न केवल इमरजेंसी लगाकर सारे विपक्ष के लोगों को जेल में डाला था और जो प्रधानमंत्री का पद है और प्रधानमंत्री का जो चुनाव है उसको किसी भी न्यायालय के परव्यू के बाहर निकाल दिया गया था और न्यायालय को, सर्वोच्च न्यायालय को संसद के अधीन लाने का प्रयास संविधान को बदलकर किया गया था। तो भारत की लोकतंत्र को समाप्त करने का काम 50 साल पहले स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने किया था। तर देशद्रोही शक्तींविरोधात इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी लागू झाली। बाळासाहेबांकडून आणीबाणीचं समर्थन केलं गेलं। सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। संजय राऊत यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे, ते सुद्धा पाहूया। गेल्या 10 वर्षांमध्ये देशामध्ये अघोषित आणीबाणी, अघोषित प्रचंड भ्रष्टाचार, काळा बाजार, आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते। विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे, त्यांची सुनवाई होत नाही। आजही तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत, महाराष्ट्रात अडकून आहेत। कोणालाही तुम्ही देशद्रोही ठरवताय, नक्षलवादी ठरवताय, तुरुंगात टाकताय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं, जाहीरपणे खुलं समर्थन। आणि संविधान हत्या म्हणताय ना। भारतीय घटनेमध्ये, भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशामध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात, बाहेरच्या आणि आतल्या, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठाने दिलेली आहे। याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे। तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत भाजपाचे प्रवक्ता विश्वास पाठक जे आहेत, सोबतच काँग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके सुद्धा आहेत। दोनही मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। सुरुवातीला जाऊया काँग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके यांच्याकडे। कपिलजी, 50 वर्ष झालेली आहेत तरी सुद्धा या संदर्भात काँग्रेसवर आरोप होतोय, लोकशाहीला कलंक होता, देशावरती आणीबाणी लादली गेली, त्यामुळं
यावर जोरदार आक्षेप सुद्धा काँग्रेसवर घेतला जातोय आणि आणखीन एक मोठा आक्षेप असा घेतला जातोय की इंदिरा गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता, तो पुसला जावा यासाठी देशामध्ये आणीबाणी घोषित केली किंवा त्या आरोपातून सुटका व्हावी यासाठी ही आणीबाणी घोषित केली आहे असा आरोप सुद्धा होतोय. अनेक आरोप होत आहेत. कसं उत्तर द्याल या आरोपांना? मुळात आज आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या संदर्भानं देवेंद्र फडणवीसांनी एक आर्टिकल लिहिलं आणि त्या आर्टिकल मध्ये काँग्रेसवरती त्यांनी आरोप केलेले दिसत आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी फक्त एक बाजू दाखवलेली आहे. भाजपाची सगळी लोक आणीबाणीच्या विरोधात फक्त आणीबाणीचा उत्सव आणि आणीबाणीला विरोध करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत असतात. पण त्या आणीबाणीची अपरिहार्यता काय होती, त्यावेळची वास्तविकता काय होती याविषयी सुद्धा भाजपच्या लोकांनी बोलण्याची हिंमत दाखवली पाहिजे. त्यावेळी इंदिराजींनी 25 जून 1975 ला आणीबाणी लावली. त्यामागची परिस्थिती काय होती, त्या आणीबाणीविषयी त्या तत्कालीन विचारवंतांचे, तत्कालीन समाजातल्या चांगल्या लोकांची सुद्धा काय मतं होती ही सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे. आता आपण संजय राऊत साहेबांचं ऐकत होतो की त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा आणीबाणीचं समर्थन केलं होतं. परंतु आणीबाणीच्या नावाखाली किती दिवस काँग्रेसला आपण बदनाम करणार आहोत? म्हणजे देवेंद्र फडणवीसांना आजही काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणीबाणीचा आधार घ्यावा लागतो. नाही, काय तेव्हा वास्तवता काय होती? मग वास्तवता काय होती ती तरी सांगा. आणीबाणी घोषित करण्याची वास्तवता पाहिजे ना. म्हणजे 1971 मध्ये एका खटल्यामध्ये इंदिरा गांधींवरती एक खटला त्या ठिकाणी अलाहाबाद कोर्टामध्ये टाकला गेला. या खटल्याचा निकाल 4.5 वर्ष लागला नाही. हा खटला 12 जून 1975 ला या खटल्याचा निकाल लागला. म्हणजे विचार करा, 4.5 वर्ष निकाल लागल्यानंतर आणि मग त्यावेळी न्यायालयानं सुद्धा सिद्ध केलं की एखाद्या गाडीच्या म्हणजे चुकीच्या ठिकाणी पार्किंग केली तर सुद्धा एवढा मोठा गुन्हा होऊ शकत नाही. तेवढा चिल्लर हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यामध्ये अडकवल्या गेलं आणि अशा गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतर तरी सुद्धा इंदिरा गांधी त्या ठिकाणी इंदिरा गांधी त्या ठिकाणी दोषी पकडल्या गेल्या. आणि मग ज्यावेळी इंदिरा गांधींची लोकप्रियता प्रचंड आहे, इंदिरा गांधींना प्रचंड लोक डोक्यावर घेत आहेत, इंदिरा गांधींना प्रचंड बहुमतात निवडून दिलेला आहे, हा सगळा इंदिरा गांधींचा प्रभाव या भाजपच्या तत्कालीन लोकांना सहन झाला नाही. म्हणजे ठीक आहे, उत्तर घेऊया. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. विश्वास पाठकजी आणि कपिल ढोके जे समर्थन करतात आणीबाणीचं, पटते का तुम्हाला? आणि आणीबाणीचं समर्थन करणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणं असं आहे. बघा, ज्या काँग्रेसने आणि ज्या देशाला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाला नाकारायचं ही आधीपासूनच या काँग्रेसची प्रवृत्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यापासून इलेक्शनमध्ये याची सुरुवात होते. आता आणीबाणी तर लहान मुलांना देखील माहिती काय विषय होता हा. स्वतःची सीट राखण्यासाठी, स्वतःचं सरकार राखण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणी लावली. संविधानामध्ये आणीबाणी केव्हा लावतात? जेव्हा तुमच्या राष्ट्रावर संकट आहे, कुठे फार मोठं संकट निर्माण झालं अशा ठिकाणी. मात्र केवळ अलाहाबाद हायकोर्टाने तुमची जी लोकसभेची निवडणूक होती ती रद्द ठरवली. त्यामुळे आता आपलं प्रधानमंत्री पद जाईल, आपलं सरकार जाईल, या दृष्टीने आणीबाणी लावली. आणि आणीबाणी लावून काय केलं? निरपराध लोकांना तुरुंगात डांबलं. 19 महिने त्यांना तुरुंगात डांबलं. महिलांना, पुरुषांना फार विचित्रपणे वागणूक दिली, अमानुष अत्याचार केले. आणि तुम्ही त्याचं समर्थन करता? मला सांगा की आज जर म्हणजे त्या काळी जर कोणी त्यांच्या प्रधानमंत्र्याला मोदका सौदागर किंवा चौकीदार चोर आहे असं जर म्हटलं असतं तर प्रत्येकाला ते जेलमध्ये टाकलं असतं. आणि हे लोक असं म्हणतात की मोदीजींच्या काळामध्ये देशामध्ये आणीबाणीचं स्वरूप आहे. मला असं वाटतं की आणीबाणीचं समर्थन करणं म्हणजे मूर्खासारखं वागणं आहे, दिवाळखोरीचं लक्षण आहे. आणि म्हणूनच जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये मोरारजी देसाईंना त्यांचं सरकार बनवलं, इंदिरा गांधींना नेहमीसाठी हटवलं. ठीक आहे. कपिलजी, तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की हे जे सर्व आरोप होते त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल, याचं कसं समर्थन कराल, त्याचं उत्तर तुम्ही अजून दिलं नाहीये. लोकशाहीवरचा कलंक होता असा आरोप होतोय, काय उत्तर द्याल? मुळात असा आरोप करताना भाजपच्या लोकांची जीभ जरा आवडली पाहिजे. कारण आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांना तुम्ही मूर्ख म्हणता. आता विश्वास पाठकांचं आम्ही ऐकत होतो, परंतु आणीबाणीच्या काळातली वास्तविकता आपण समजून घेतली पाहिजे, अपरिहार्यता त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. त्यावेळी रेल्वेचे संप त्या ठिकाणी म्हणजे विरोधकांकडून किती अराजकता माजवल्या जात होती. तुम्ही जर पाहिलं असेल तर रेल्वे कामगारांना संपामध्ये उतरवण्यासाठी त्यावेळी प्रवृत्त केलं गेलं. सरकार म्हणजे सैन्यानं आणि पोलिसांनी सुद्धा
इंदिरा गांधींचे आदेश ऐकायचे नाहीत, पंतप्रधानांचे आदेश ऐकायचे नाही, अशा पद्धतीची अराजकता विरोधकांनी माजवली होती. यामध्ये देशाची अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात खराब होत चालली होती. यामध्ये देशातील सर्वसामान्य माणसांच्या जीविताचा धोका निर्माण झालेला होता. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. धान्याची गोदामं त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत खुली होत नव्हती. आणि एक लक्षात घ्या, इंदिरा गांधींनी यांच्या लोकांची अराजकता थांबवण्यासाठी त्यावेळी आणीबाणी लावली होती. म्हणजे जे लोक तुरुंगात गेले ते काही फार महान होते का? आणीबाणी लावली. विश्वास पाटकांनी याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. लोकशाहीचा कलंक म्हणण्याचा काय अधिकार आहे देवेंद्र फडणवीसांना, ज्यांनी सातत्यानं, तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक वाम मार्गाने सरकार पाडण्याचं काम केलेलं आहे. 50 खोके सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहे. चुकीच्या पद्धतीनं सरकारं पाडली. म्हणजे आज लोकशाहीचा कलंक जर कोण असेल तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला कलंक आहे. हे सुद्धा विश्वास पाठक यांनी या ठिकाणी सर्वात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आणीबाणीची परिस्थिती त्यावेळी काय होती? अराजकतेमुळे देशाचं अस्तित्व धोक्यात होतं आणि ती अराजकता थांबवण्यासाठी आणीबाणी त्या ठिकाणी लावणे गरजेचं होतं. देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं आणीबाणीचा विरोध दाखवला त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी इंदिराजींचं दुसरं रूप सुद्धा सांगायला पाहिजे होतं. इंदिराजींनी आणीबाणी लावल्यानंतर देशातल्या जनतेशी संवाद साधलेला आहे आणि त्या संवादात त्या सांगतात की ही देशातली अराजकता थांबवण्यासाठीची आणीबाणी आहे. लवकरच सामान्य जनतेला इथल्या याचा कुठलाही त्रास होणार नाही. जे ठीक आहे, लोक अराजकता उत्तर घेऊया. मागवत आहेत त्यांना त्याचा त्रास होईल हे सुद्धा सांगितलं पाहिजे ना. विश्वासजी, विश्वास 2 पाठक प्रश्न लोकशाहीला विचारलेले कलंक आहेत म्हणण्याचा अधिकार कपिल नाही ढोके आहे. यांनी की अराजकता थांबवण्यासाठी ती आणीबाणी होती, हे तुम्हाला पटतंय का? आणि दुसरा मुद्दा आहे की तुमच्यावर थेट आरोप केलेला आहे की त्यावेळेस विरोधकांनीच तशी परिस्थिती निर्माण केली होती. बघा, आणीबाणी ज्या प्रकारे यांनी लावली ती केवळ आणि केवळ आपली सीट वाचवण्यासाठी लावली होती. हम्म. काँग्रेसचं आणि हे गांधी परिवाराची ही खासियत आहे की केवळ परिवारवाद आणि स्वतःचं सरकार कसं येईल या दृष्टीने विचार करणं. यांचा कधी संविधानावर विश्वास नाही. आजही इलेक्शन जेव्हा हारतात तर सर्वप्रथम इलेक्शन कमिशनवर ते दोष दाखवतात, ते ईव्हीएम मशीनवर दोष दाखवतात. यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ही खिलाडू वृत्ती नाही की हार कसा पचवायचा. मला सांगा, रेल्वेचं स्ट्राईक करणं हे काय असंविधानिक आहेत का? त्यांना तो अधिकार नाही का? अहो, इथे शाहीनबाग झालं, शेतकऱ्यांचं यांनी आंदोलन घडवलं, या सरकारने कसं हँडल केलं? आणीबाणी लावली. मला असं वाटतं की आणीबाणीचं समर्थन करणं म्हणजे, परत म्हणतो की हे दिवाळखोरीचं लक्षण आहे. जनता कधीच माफ करणार नाही. आणि आज तागायत या काँग्रेसनी आणीबाणीबद्दल किंवा शिखाचं जे शिरकाण केलं त्याच्याबद्दल माफी मागितलेली नाही आहे. आणि म्हणूनच जनता याला सातत्याने धडा शिकवते आहे आणि घरी बसवते आहे. जी, मात्र विश्वासजी, आजही भाजपावर अशी टीका होते, संजय राऊतांनी सुद्धा केलेली आहे की आज सुद्धा देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे. आजही पत्रकारांवर निर्बंध आहेत. देशामध्ये सहज कुठलाही निर्णय घेतला जातो देशातील जनतेला विश्वासात न घेता. त्यामुळे हा आरोप होतोय की अघोषित आणीबाणी आज सुद्धा आहे गेल्या 10 वर्षापासून. नाही, मी तेच सांगितलं ना, या 10 वर्षामध्ये शाहीनबाग झालंच. ज्या प्रकारे राहुल गांधी बरगळतात, मौत के सौदागर तुम्ही म्हणता प्रधानमंत्र्याला, चौकीदार चोर आहे म्हणतात आहे. यांना काय मी आतमध्ये घातलं? तेच 2.5 वर्ष यांचं एक सरकार होतं उद्धव ठाकरेंचं, जे घरातून चालवायचे. एका पत्रकाराला त्यांनी आतमध्ये घातलं, साधूंची हत्या केली. मला असं वाटतं की संजय राऊत असो किंवा काँग्रेस असो, काँग्रेसचे प्रवक्ते असो, हे फक्त दिवाळखोरीचं प्रदर्शन करत असतात. बरं, कपिलजी, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सुद्धा ही आणीबाणी लादली, हे चुकीचं होतं असं म्हटलं होतं. तरी सुद्धा तुम्ही हे समर्थन कसं करू शकता मग आणीबाणीचं? त्या काळच्या आणीबाणी संदर्भातले मी अजूनही पुरावे देतो की विरोधकांनी ज्या पद्धतीनं इंदिराजींचा वाढता प्रभाव पाहून देशामध्ये अराजकता माजवली, ती अराजकता ही सर्वसामान्यांच्या हिताची नव्हती, सर्वसामान्यांसाठी त्रासदायक होती. त्यामुळे आणीबाणी लादल्या गेली आणि आणीबाणी नंतर त्यांनी सर्वसामान्य जनतेची काळजी घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज लेख लिहिताना सांगितलेला, मी 5 वर्षाचा होतो, माझ्या वडिलांना सुद्धा अटक केल्या गेली. त्यावेळी आपण जर एक आर्टिकल माझ्याकडे आहे, मी वाचायला देईल, विश्वास पाटकांना देईल आणि देवेंद्रजींना सुद्धा ते पाठवण्याचा प्रयत्न करेल की त्यामध्ये इंदिराजींनी जे लोक तुरुंगात आहेत त्यांची सुद्धा चांगल्या जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था केली. त्यांचे हाल करणं किंवा त्यांना डांबून ठेवणं हा उद्देश नव्हता. पण ते बाहेर ज्या पद्धतीनं अराजकता माजवत आहेत, देशाचं वातावरण खराब करण्याचं काम ते ज्या पद्धतीनं करत आहेत,
ते थांबवण्यासाठी त्यांना कुठेतरी आणीबाणीच्या माध्यमातून आतमध्ये टाकणं आवश्यक होतं. दुसरी महत्वाची गोष्ट हे का सांगत नाहीत देवेंद्रजी, म्हणजे आणि एकीकडे तुम्ही सांगता विश्वास पाठक बोलतायत की स्वतःची सीट राखण्यासाठी त्यांनी हे केलं. अहो इंदिराजी 1966 पासून देशाच्या ह्या होत्या, त्यांनी 1966 पासून 75 पर्यंत कधीच आणीबाणी लावली नाही. ते जर कधी सुद्धा लावू शकले असते त्यांच्या मनात असतं तर. आणि तुम्ही काय सांगता स्वतःची सीट राखायसाठी 1977चा पराभव सोडल्यानंतर 1980 मध्ये हे सगळे जे आणीबाणीचे समर्थक होते, ज्यांनी आणीबाणी लावली, त्यांचा प्रचंड धुवा उडवण्याचं काम या देशाच्या जनतेनं केलं आणि इंदिराजींना डोक्यावर घेतलेलं आहे. एवढंच नाही, देवेंद्र फडणवीसांना मी आज आठवण करून देऊ इच्छितो की आपण आणीबाणीच्या नावाखाली इंदिराजींच्या जीवनावर आपण एक आरोप करण्याचं काम करत आहात. त्यांनी सुद्धा अटल बिहारी वाजपेयीजींचा आदर्श घेतला पाहिजे. अटल बिहारीजींनी सुद्धा खुद्द इंदिरा गांधींना दुर्गा म्हणून त्या ठिकाणी संबोधलेलं होतं. देशाच्या हिताचं जे असेल, सर्वसामान्यांच्या हिताचं जे असेल, प्रसंगी आणीबाणी लावण्याचं काम पडलं, ती आणीबाणी सुद्धा संवैधानिक आणीबाणी होती. सोबतच ती या देशाची अर्थव्यवस्था, हा देश आणि या देशातील लोकांचं जीव वाचवणारी आणीबाणी होती. आम्ही त्या आणीबाणीचं आजही अभिमानानं समर्थन करतो आहोत. ठीक आहे. कपिलजी आणि पाठकजी, मी तुमच्याकडे पुन्हा येतोच. आपल्यासोबत अनिल भडेजी सुद्धा जोडलेले आहेत, जे आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना अटक झाली होती. अनिलजी, त्या काळातील तुमचा अनुभव कसा होता हा अगदी सुरुवातीला थोडक्यात सांगा, ज्यावेळेस तुम्हाला अटक झाली होती त्यावेळेस. तो दिवस बेसिकली 25 जून 1975 हा काळा दिवस होता या देशाच्या दृष्टीने. कोणाच्याही मागे 4 पोलीस फिरत होते. हा संघात जाणारा स्वयंसेवक आहे म्हणून याच्या मागे जायचं, हा ऑफिसला जातोय त्याच्या मागे जायचं. अत्यंत त्रासदायक आणि क्लेशदायक तो दिवस होता. आणि म्हणजे अतिशय एकदम स्मशान शांतता रस्त्यावर असायची. कोणालाही बोलायचं तर थोडा एकमेकांकडे जायची सुद्धा परवानगी नव्हती. कारण जर कोणी कुठे गेलं तर त्या घरात आणखीन कोणी लपलंय का हे बघण्यासाठी पोलीस बिनधास्त दार उघडत होते. त्यामुळे अनेकांना अनेक त्रास होत होते. आम्ही तेव्हा तरुण होतो, पण आम्हाला आमच्या नोकऱ्या सुद्धा सांभाळताना खूप त्रास होत होता. कारण काही झालं, कुठेही काही खोट झालं काँग्रेसच्या विरोधातलं, की आधी आम्हाला ते आत नेऊन सोडायचे. काही कारण नाही आणि न विचारता हे सगळं करीत होतं. अनिलजी, तुम्हाला का अटक झाली होती? तुम्हाला का अटक झाली होती? आम्ही सत्याग्रह केला होता. सत्याग्रह केल्यानंतर परत एक 35 दिवसाची सजा झाली होती आणि 35 दिवसानंतर परत मिसाळ लागेल या भीतीने आम्ही रोज रात्री वेगवेगळ्या घरी झोपत होतो. बरं. आणि अनिलजी, त्यावेळेस तुमचा तुरुंगातला अनुभव कसा होता? तुरुंगामध्ये तुम्हाला कशा प्रकारे ट्रीट केलं जात होतं? कशी तिथे व्यवस्था होती? त्या तुरुंगात सुरुवातीला त्रासदायक होत होतं. आधी आमचे जे सहकारी गेले होते त्यांना खूप त्रास होत होता. पण नंतर हळू तुरुंगातली परिस्थिती सुधारत गेली. काही वेळा तिथल्या लोकांनी जे आमच्यासारख्यांना, मग मेसमध्ये आम्ही काही माणसं कामाला गेलो, पण ओव्हरऑल रात्री अख्खे 12 तास हे एका मडक्यात सहित आम्ही 8-8, 10-10 जण एका खोलीत होतो आणि मानसिक शारीरिक त्रास तसा खूप होत होता. परंतु आमची खूप मोठी संख्या असल्यामुळे शाखा लागणं आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणं, त्यामुळे तो एक जरा थोडासा सुखकारक होता. पण जेवण खाण ही 52 पत्तीत आमच्या नशिबी असायची, कांजी असायची. जी अनिलजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. तुमच्याकडे पुन्हा येतो. कपिलजी, अनेकांना तुरुंगात डांबलं होतं आणीबाणीच्या काळामध्ये. अनेकांचा छळ सुद्धा झाल्याचं समोर आलेलं आहे. यावर तुम्ही आता काय बोलाल? मुळात तुरुंगात का टाकलं, म्हणजे आदरणीय अनिलजी या ठिकाणी आहेत, ते त्या काळात आणीबाणीच्या काळात त्यांना सुद्धा तुरुंगात जावं लागलं. एक 50 वर्षापूर्वीचा अनुभव त्यांनी आपल्या समोर सांगितला. तुरुंगात का टाकलं याचं मी परत एकदा सांगतो की जी लोक त्या ठिकाणी अराजकता माजवत होती, जी लोक देशविरोधी विचाराला, ज्यांना इंदिरा गांधींचा प्रभाव सहन होत नव्हता, म्हणजे आताही अनिलजी सांगतात की काँग्रेसच्या विरोधात बोलून, अरे देशाच्या विरोधात इंदिराजींनी काय वाईट केलं देशाचं? हा देश उभा करण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे. आणि त्यांच्या विरोधात जर तुम्ही रेल्वे कामगारांना संपामध्ये उतरायचं, देशामध्ये अराजकता माजवायची, तुम्ही पोलिसांना, सैन्याला सांगायचं की इंदिराजींचं ऐकू नका, अराजकता माजवायची, आमदारांना रोडवरती पकडल्या जायचं, त्यांना मारहाण करायची, लोकांचा गोळका निर्माण करायचा, त्यांचा राजीनामा घ्यायचा, ही सगळी अराजकता थांबवण्यापलीकडची नव्हती.
आणि म्हणून इंदिराजींनी अराजकता माजवणाऱ्या सगळ्यांना, म्हणजे अनिलजी या ठिकाणी आहेत ते सुद्धा त्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी असतील, म्हणून त्यांना त्या ठिकाणी या तुरुंगात चोराच्या उलट्या बोंब आहेत. आणीबाणीच्या काळात तुरुंगामध्ये जावं लागलं हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुरुंगातला अनुभव आमचा म्हणजे नंतरचा अनुभव आमचा सुखकर होता. कपिलजी घेऊया, ज्या उत्तर घेऊया. लोकांना अनिलजींना तुरुंगात काहीतरी बोलायचंय, अनिलजींना उत्तर द्यायचं. अनिलजी या मला पूर्ण करू चोराच्या द्या ना. उलट्या बोंब येतो आहेत. येतो परत येतो. म्हणजे आम्ही चूक केलेली आहे, आम्ही लोकांना त्रास दिलाय, पण तो फार चांगला दिलाय. म्हणजे किती खोटं बोलायचं. ही प्रवृत्ती काँग्रेसची. अराजकता माजवणाऱ्यांचं करायचं का अनिलजी? रस्त्यावरती कोणी अराजकता अराजकता माजवून मा- सर्वसामान्यांचं अहो, जीवन अराजकता धोक्यात जाऊन द्यायचं का? अराजकता अराजकता माजवली माजवणाऱ्यांचं नव्हती. करायचं काय? तुमचं पद त्यावेळी गेलं होतं. आणीबाणी देशाच्या हिताची होती, तो अक्षरशः निर्णय इंदिराजींनी अराजकता घेतला. तुम्ही तुम्ही माजवली. जनसंघाचे लोकांना आर्यसंघाचे रात्री भाजपची तुरुंगात लोकं खरे टाकलं. आणि इंदिराजी खोट्या, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अक्षरशः इंदिरा गांधींनी पदासाठी लोकांना तुरुंगात टाकलं. तुम्हाला काय म्हणायचंय? जयप्रकाशजींनी काही गुन्हा केला होता? अटलजींनी काही गुन्हा केला होता का? त्यांना तुरुंगात रात्रीतून टाकलं. अराजकता माजवली अरे इंदिरा कसली गांधींच्या अराजकता? विरोधात देशामध्ये. तुमच्यात ताकद होती तर इंदिरा गांधींना हरवायचं. इंदिरा गांधींना अरे इंदिरा अराजकता गांधींची वगैरे काय काही करू नाही. शकतात? स्वतःची 1977 चा स्वतःचं निवडणूक सीट सोडून वाचवणं. 80 ला परत एकदा स्वतःच्या निवडून दिलं. त्यावेळी ज्या सत्ता प्रकारे लोभी जॉर्ज होत्या त्या. फर्नांडिस तुमच्या सत्ता अराजकता लोभी माजवणाऱ्यांच्या चेला आणि चपाटांना त्यापुढे जनतेने त्यांना नाकारलं. काही म्हणजे सुचत आणीबाणी जर इतकी वाईट होती तर 1980 ला कशाला निवडून दिलं असतं परत? ते कशाला 1980 चा विचार करता? स्वतःची सीट वाचवायची अक्षरशः बिलकुल मला जेव्हा मान्य नाही. त्यांच्या लक्षात आलं की 1980 ला आपलं परत काही कशाला निवडून चालणार दिलं नाही, असतं? कुठले तेव्हा आरोप त्यांनी करायचे? सोडलंय. इंदिराजींना खुद्द अटल बिहारी वाजपेयींनी दुर्गा म्हणून संबोधलेलं आहे. त्या स्वतः अरे एका कसले काय प्रचंड मोठ्या कुठले काही व्यक्तिमत्वाच्या रेफरन्स घरी देताय होत्या. तुम्ही? कुठले रेफरन्स देताय? काही रेफरन्स देत सुटायचं कुठलाही काही. मान्य नाही का तुम्हाला? आता मान्य आपण नाही का इमर्जन्सी अटलजींनी बद्दल इंदिराजींना दुर्गा बोलतोय म्हटलं आणि तर? तुम्ही अहो, दुर्गा आपण- काढताय. आपण वयस्कर कसला आहात, विषय आपण चाललाय? सुद्धा खरं बोललं पाहिजे. यांचे मेंदू आम्ही आधीपासून खरं- पहिले हे सुद्धा अहो, त्या काळात त्यांना देशातलं जेलमध्ये खरं जावं लागलं बोलतोय कारण यांचा म्हणून मेंदू सत्ता 77 होता. साली तुम्ही जनता सरकार येण्याच्या मागचं कारण काय होतं हो? ते सांगा मला. 1980 ला काय झालं? ठीक आहे, 77 ला तुम्ही तो इंदिराजींना विषय बदनाम आणखी केलं. नाही. तुम्ही आणीबाणीच्या लोकांनी हे केलं. इमर्जन्सी 80 ला काय झालं? मग का टिकलं इमर्जन्सी नाही? नंतर काँग्रेस कुठे का होती? टिकलं नाही? माझा प्रश्न आहे की मग इमर्जन्सी पुढे नंतर का काँग्रेस टिकलं नाही? कुठे तुम्ही होती? आणीबाणीवाले सगळी लोक, आणीबाणीमध्ये ज्यांना तुरुंगात जावं आणीबाणीतले लागलं ती सगळे लोक वाईट जर आणि खरी तुम्ही होतात, सत्तेसाठी- अराजकता माजवणारी लोक खरी होतात, तर मग 1980 ला का परत इंदिरा गांधी निवडून आल्या? याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. काय बदल झाला 2.5 वर्षात? अहो काय तुम्ही काही लोकांनी म्हणताय? इंदिराजींचा प्रभाव आणून पाडण्यासाठी त्या ठिकाणी अराजकता निर्माण केली ठीक होती. आहे, हे का मान्य उत्तर करत घेऊया नाही? आपण, उत्तर घेऊया. पाठकजी, अराजकतावरती कपिल ढोके यांचा भर आहे. नेमकी तुमचाही राजकारणातला मोठा अनुभव आहे, तुम्ही सुद्धा त्या वेळात आणीबाणीच्या काळामध्ये सक्रिय असाल. काय नेमकी अराजकता त्यावेळेस देशामध्ये होती? नाही बघा, एक तर अनिलजी प्रामाणिकपणे त्यांची बाजू मांडतात आहे आणि त्यांना तुम्ही पॉलिटिकली उत्तर प्रश्न विचारतात हे चुकीचं आहे. जरा मला बोलू दे, मी उत्तर देतो यंदा बोला बोला. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना. मला सांगा की 1966 मध्ये इंदिराजी प्राईम मिनिस्टर झाल्या. 75 पर्यंत त्यांचं सरकार चाललं. मग सडनली त्यांनी इतकं चांगलं सरकार चालवल्यानंतर आणीबाणीसारखी परिस्थिती का निर्माण झाली? मुळात अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना डिस्क्वालिफाय केल्यानंतर आपली खुर्ची जाणार, आपलं सरकार जाणार या भीतीपोटी यांनी लावलेली आणीबाणी होती. आणीबाणीच्या काळामध्ये मी नागपूरचा मूळचा. माझे वडील आणीबाणीच्या काळामध्ये अंडरग्राऊंड राहून काम करत होते म्हणून ते जेलमध्ये नव्हते. मात्र प्रत्येक घरची परिस्थिती आम्ही जवळून पाहिली होती. केवळ संघाचा स्वयंसेवक म्हणून नमस्ते सदा वत्सले म्हणतो म्हणून त्याला जेलमध्ये टाकणं याच्यात कोणची अराजकता आहे? इंदिराजांची ती घोडचूक होतीच. श्रीकांत शिरकाट ही काँग्रेसची घोडचूक होतीच. शहाबाज पकड यांची घोडचूक होतीच. म्हणून आज त्यांची जी स्थिती गेल्या 11 वर्षापासून आहे, गलित गात्र स्थिती आहे. आणि काँग्रेसचे प्रवक्ते ज्या प्रकारे बोलतात अशीच जर यांची भाषा राहिली तर पुढचे 100 वर्ष यांना काही ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे, आपल्याकडे मला सांगा शेवटचा 1 मिनिट आहे. कपिलजी, त्यावेळेस विरोधक इतके मजबूत सुद्धा नव्हते, आणीबाणीची तेव्हा गरज नव्हती असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. आणीबाणी न लावता अन्यही मार्ग होते की? अगदी थोडक्यात शेवटचा 1 मिनिट आहे. विरोधकांना त्यावेळी आणीबाणी लावून आणीबाणीशिवाय पर्याय नव्हता. देशातली अराजकता थांबवण्यासाठी त्यावेळी इंदिराजींनी आणीबाणी लावली होती. कोणत्या प्रकारची ती अराजकता आणीबाणीचं नव्हती? आम्ही कशी परत एकदा अराजकता होती? समर्थन करतो. विश्वास पाठक यांनी सुद्धा आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की 1975 कपिलजी, मोर्चे आंदोलन ही तर सुरूच असतात ना, सत्ताधाऱ्यांविरोधात मोर्चे आंदोलन ही सुरूच असतात.
संवैधानिक आणीबाणी होती, पण 2025 त्याची 2014 ते संविधानिक होती. 2025 ही या देशातली अघोषित आणीबाणी आहे, जी नरेंद्र मोदींनी आणि भाजपच्या लोकांनी लावलेली आहे. लोकशाहीची हत्या करण्याचं काम भाजपची लोक करत आहेत. ही त्याही पेक्षा भयंकर आणीबाणी आहे. 1975 ची आणीबाणी ही संवैधानिक आणीबाणी होती आणि ठीक आहे. 2014 ते 25 ही अघोषित आणीबाणी भाजपच्या लोकांनी, नरेंद्र मोदींनी आणि फडणवीसांनी आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये लावलेली आहे. ठीक आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. शेवटी चर्चेच्या शेवटी मात्र घोषित आणीबाणी विरुद्ध अघोषित आणीबाणी यावरच येऊन थांबलेलो आहोत आपण. मात्र या चर्चेमध्ये आपल्यासोबत विश्वास पाठक जे भाजपाचे प्रवक्ता, कपिल ढोके जे काँग्रेसचे प्रवक्ता आणि अनिल भडेजी हे सुद्धा जोडले होते. तिघांचेही मनपूर्वक आभार.